बातमी बीडमधून आहे। लोकसभा निवडणुकीनंतर सरकारी सत्तेवरती आले ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। बीड जिल्ह्यामध्ये मात्र निवडणुकीच्या निकालाचे परिणाम आणखी तीव्र होताना दिसत आहेत। बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीमधून सुरू झालेला संघर्ष काही केला थांबायला तयार नाहीये। या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव लोकांच्या इतक्या जिव्हारी लागलेला आहे की आतापर्यंत दोघांनी आत्महत्या केलेली आहे। तर सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे बीड जिल्ह्यातील रोज एक शहर बंद ठेवलं जातं। आणि या संदर्भातले अधिक अपडेट घेण्यासाठी थेट बीडमध्ये जाऊयात। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, रोज एक शहर बंद पाळलं जातंय, आज नेमकं काय घडतंय, काय नेमके पडसाद उमटतायत या सगळ्या राजकारणाचे? नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये जो काही तणाव लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर निर्माण झाला होता तो काही केल्यात शमायला तयार नाही। म्हणजे आपण पहिल्यांदा बघितलं की पाथर्डी शहर वादग्रस्त पोस्टमुळे बंद झालं। पाथर्डी शहरानंतर शिरूर नंतर परळी नंतर वडवणी आणि आता उद्या केज शहर बंद राहणार आहे। तर आपल्याकडं एकीकडे निकाल लागल्यानंतर सरकार सत्तेवर आलं, प्रत्यक्ष मंत्र्यांनी काम सुरू केलं, मात्र बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील होणारे जे काही परिणाम आहेत ते मात्र काही केल्या थांबायला तयार नाहीत। त्यामुळं एकीकडे सोशल मीडियावरती हे सगळ्यात जास्त वादग्रस्त पोस्ट होत आहेत, त्यावरती पोलीस जरी कारवाई करत असले तरी याचे परिणाम आता सगळ्या समाजाच्या सगळ्या जातीच्या लोकांमध्ये पाहायला मिळत आहेत। त्यामुळं राजकीय नेत्यांनी खरं तर आता वेळ आली की समोर येऊन आपल्या कार्यकर्त्यांना आवरायला हवं। जे लोक वादग्रस्त पोस्ट करतायत त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी। एवढंच नाही तर जे लोक याची सर्वात जास्त चर्चा करतात त्यांच्यावरती कुठतरी आता बंधनं घालणं गरजेचं आहे। गोविंद, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।